तर जरांगेंच्या मागण्यांवर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 37 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाली असतील तर मग नोकर भरतीत जागा रिक्त ठेवण्याचं कारण काय, असा सवाल बबनराव तायवाड यांनी विचारलाय। आईकडची जात मुलांना लागत नाही, सगळे सोयऱ्यांसंबंधी निर्णय घेणं हे राज्य सरकारच्या हातात नाहीये, असंही तायवाड यांनी म्हटलं। तर 37 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, उर्वरित लोकांनाही लवकरच 4 दिवसाच्या आत प्रमाणपत्र मिळतील असं त्यांनी सांगितलं। मग हे सर्व लोकांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाले, मग जागेमध्ये पुन्हा कशाला जागा रिक्त ठेवायच्या? मग तर सर्वांनाच आरक्षण झालं। पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे वडिलांचीच जात ही त्याच्या नातेवाईकाला म्हणजेच मुलाला, मुलीला, बहिणीला लागत असते। आईकडली जात मुलाला किंवा मुलीला लागत नाही, त्याच्यामुळे आईकडल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र आईच्या याच्यावरती द्या। जर आपण नवऱ्याकडील यांना म्हटलं तर ते बरोबर होणार नाही। त्याच्यावरती सरकार काय विचार करतो ते आपण रात्रीपर्यंत बघू।